सोलापूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावरती तांदुळवाडीच्या जवळ जो विदारक अपघात झाला तो केवळ एक अपघात नाहीये, तर तो आपल्या यंत्रणेनं केलेला सरळ सरळ खून आहे। देवदर्शन करून अत्यंत आनंदानं आपल्या घराकडे निघालेल्या निष्पाप लोकांवरती काळानं अशी काही झडप घातली की एका क्षणामध्ये 14 संसार उद्ध्वस्त झाले आहेत। हे सर्व मृत भाविक सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाचे रहिवासी होते। हे सर्वजण एकाच गावामधील आणि एकमेकांचे नातेवाईक होते। हे लोक सातारा जिल्ह्यामधील म्हसवड येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी गेले होते। देवाचं दर्शन घेऊन ते आपल्या गावी रांजणीकडे परत येत होते। ती एक मालवाहू पिकअप गाडी होती। प्राथमिक माहितीनुसार त्या गाडीमध्ये महिला आणि लहान मुलांसह साधारणतः 15 ते 16 जण प्रवास करत होते। म्हणजे मालवाहू वाहनाची कोणतीही क्षमता नसताना यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोक मेंढरासारखी कोंबून बसवण्यात आली होती। गाडीमध्ये वजन जास्त झाल्यामुळे वळणावरती चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट रस्त्याच्या बाहेर फेकली गेली आणि ही गाडी तेथील उघड्या असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पडली। आता मुख्य प्रश्न असा आहे की त्या विहिरीला कठडा होता का? तर त्या विहिरीला अजिबात कठडा नव्हता। ती विहीर पूर्णपणे उघडी आणि अगदी रस्त्याच्या कडेलाच लागून होती। तिथे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होतं। नियमानुसार रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदारानं ही विहीर बुजवायला हवी होती किंवा तिला भक्कम असे सिमेंटचा संरक्षण कठडा बांधायला हवा होता आणि ठेकेदारानं याकडे साफ दुर्लक्ष केलं। या भीषण अपघातानंतर आता कुठे प्रशासनाला जाग आली आहे आणि वेळापूर पोलिसांनी कंत्राटदार नवजोत गडोख याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। पण गुन्हा दाखल करून गेलेले 14 निष्पाप जीव परत येणार आहेत का? ही घटना आपल्याला काही दिवसांपूर्वीच घडलेल्या महाबळेश्वरच्या आंबानेळी घाटामधील अपघाताची आठवण करून देते, जिथे एक स्कॉर्पिओ गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे थेट खोल दरीमध्ये कोसळली होती। दरी असो वा रस्त्याच्या कडेची उघडी विहीर, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेचे बळी जात आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे याच तांदुळवाडीच्या विहिरीमध्ये 10 वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये 6 कलाकारांचा देखील बळी गेला होता, तरीही प्रशासनानं डोळे उघडले नव्हते। या संपूर्ण काळोखामध्ये स्थानिक तरुण इरफाननं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीमध्ये उडी घेतली आणि 5 जणांना जिवंत बाहेर काढलं आणि म्हणून मृतांचा आकडा 14 वरच थांबला, नाहीतर हा आकडा आणखी भयंकर असता। रांजणी गावाच्या त्या 14 निष्पाप लोकांचा काय दोष होता? या मृत्यूला तुम्ही ओव्हरलोडिंग करणाऱ्या चालकाला जबाबदार धरणार की मग रस्त्याच्या कडेच्या मृत्यूचा सापळा उघडा ठेवणाऱ्या कंत्राटदाराला? तुमचं मत कमेंट्स करून नक्की सांगा।